आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 100% काँग्रेस झाली असं शिंदेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंचं कुटुंब पंजाला मतदान करणार असं शिंदेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। धनुष्यबाण आला, पंजा कायमचा गेला असंही शिंदेंनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरेंचं कुटुंब आता पंजाला मतदान करणार आहे। कोल्हापूरची जनता ही विरोधकांचा टांगापलटी करणार असं शिंदेंनी म्हटलंय। पंतप्रधान मोदींच्या कुणी नाद करायचा नाही, कोल्हापुरात महायुतीचाच विजय होईल असा विश्वास देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला। येणाऱ्यांचा काय होईल, काटा किर झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून काँग्रेसचं काय चाललंय, येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस पडू द्या त्यांचा। मोदींकडे नुसते आश्वासनाचे पेढे नाहीत, त्यांच्याकडे गॅरंटी आहे। आणि म्हणून एड पेरलं आणि खूळ उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था आहे। त्या ठिकाणी प्रचंड असा जनसागर लोटलेला आहे आणि यामुळे आपले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे जिंकल्याच जमायत ना। धनुष्यबाण आला आणि पंजा कायमचा गेला। इथली जनता 7 तारखेला धनुष्यबाणाच्या खटक्यावर बोट ठेवेल आणि विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार। आज बघितलं आपण, त्यांचा मुलगा त्यांचा परिवार पंजाला मतदान करणार आहे, पंजाला मतदान करणार आहे। हे आहे या देशाचं, या राज्याचं दुर्दैव। जनाची नाही मनाची तरी ठेवली पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने असं पाहून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना वेदना होत असतील, ज्या गोष्टीचा खेद वाटायला पाहिजे ते जाहीरपणे सांगतात। याच्यामध्ये अभिमान वाटतोय त्यांना। खरं म्हणजे त्यांना हिंदू म्हणून म्हणवायची देखील लाज वाटायला लागली आहे। आपलं ठरलंय ना, मत मोदीजींना आणि मत धनुष्यबाणाला। मगाशी देवेंद्रजींनी सांगितलंय आणि आपल्या धैर्यशीलला मत म्हणजे मोदीजींना मत, संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदीजींना मत, आणि मोदीजींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।